बाबा रूममधून बाहेर गेल्यानंतर शिवम पुन्हा राशीच्या आठवणीत हरवून गेला. राशी त्याला पाहता क्षणी आवडली होती आणि एक दोन वेळेच्या भेटीनंतर त्याच्या भावना तिच्यात गुंतल्या होत्या. राशीच्या मनातलं पण त्यावेळी त्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिनं त्याला काही जाणवूनच दिलं नव्हतं आणि अशी अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाली. ती कुठे गेली, कोणासोबत गेली, कोणाला काहीच माहीत नव्हतं. पण शिवमच्या मनाला अजूनही पटत नव्हतं की राशी त्याला नाकारून अशी अचानक लग्नाच्या वेळी निघून जाईल. एक मन म्हणत होतं की मी काय एवढा तिचा विचार करतोय, तिनं केला का माझा विचार. पण दुसरीकडे त्याला अजूनही वाटत होतं की ती कसल्या तरी अडचणीत सापडली असेल. त्यानं आपल्या मनाशी ठरवलं आपण राशीचा शोध घ्यायचा. बराच वेळ विचार करून खूप उशिरानं त्याला झोप लागली. इकडे अवनी मस्त निशाच्या रूममध्ये झोपली होती. शिवम तिच्याबद्दल काय विचार करतोय या गोष्टींशी तिला काहीच घेणं देणं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना गावी देवदर्शनासाठी जायचं होतं. वीणा आत्या, निशा आणि अजयही त्यांच्याबरोबर जाणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले, पटापट आवरून तयार झाले. खाली येऊन नाश्ता करायला बसले. शिवम मात्र अजूनही जिममध्येच होता. सगळे त्याच्या येण्याची वाट पाहत होते. तितक्यात तो समोरून येताना दिसला. लग्नात एकमेकांना पाहून धक्का बसल्यापासून आत्ता त्यांची नजरानजर झाली होती. शिवम खुन्शी नजरेनं तिच्याकडे पाहत होता. अवनी पण डबल खुन्नस देत त्याच्याकडे पाहत होती. शिवम सरळ आपल्या रूममध्ये जाऊन तयार झाला व खाली आला. सर्वांकडे पाहून स्माईल करत म्हणाला, मी नाश्ता करतो, मग आपण निघूया. या 4 दिवसात आज कुठे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल दिसली होती. अवनी तर त्याची स्माईल पाहून मोहितच झाली होती, पण तेवढ्यापुरतीच. परत तिच्या नजरेसमोर त्या भांडखोर शिवमचं चित्र उभं राहिलं आणि ती उदास झाली. त्याला असं हसताना पाहून स्मिताताईंना पण आनंद झाला. हळूहळू शिवम सर्व विसरून या सर्वातून बाहेर पडेल असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. बाहेर 2 गाड्या उभ्या होत्या. अजय, निशानं आणि आत्यानं आपलं सामान गाडीत ठेवलं. 2 गाड्यांचे 2 ड्रायव्हर त्यांचं आवरून तयार होते. तितक्यात शिवम पण गाडीजवळ आला. अवनी पण आपली बॅग हातात घेऊन उभी होती. निशा आणि अजय तर गाडीत पण बसले होते. आत्या पण त्याच गाडीत बसल्या. अगं अवनी, बस ना आता गाडीत, अजून कोणाची वाट पाहतेस? सीमाताई अवनीकडे पाहून तिची मस्करी करत म्हणाल्या. अवनीनं आईबाबांना वाकून नमस्कार केला आणि एका साईडनं गाडीत जाऊन बसली. दुसऱ्या बाजूनं शिवम पण गाडीत बसला. आईबाबांचा निरोप घेऊन ते जायला निघाले. अवनी आणि शिवम पाठीमागे एका सीटवर बसले होते, पण दोघांच्या मध्ये खूप अंतर होतं. पण त्याला त्या प्रवासातही अवनीच्या शेजारी बसायचं नव्हतं. निशा, आत्या व अजय असलेली गाडी अजून पाठीमागे होती. अचानक तो गाडीतून उतरला. त्यानं ड्रायव्हरच्या कानात काहीतरी बोलून त्याला तिथून पाठवून दिलं आणि तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. अवनीलाही वाटलं की बरं झालं हा पुढच्या सीटवर गेला, आता मात्र मी तरी निवांत बसू शकते. इतक्यात निशा अवनीला आवाज देत म्हणाली, वहिनी तू पण पुढे बस ना दादाच्या बाजूला. अवनीनं काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला. शिवम मजेत गुणगुणत गाडी चालवत होता. त्याचा मूड आज खूप चांगला होता. काही वेळानं एका रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवून त्यांनी तिथे मस्त जेवण केलं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा प्रवास सुरू झाला. पाठीमागे बसलेल्या अवनीचे डोळे जड झाले होते. ती पाठीमागे सीटवर डोकं टेकवून झोपी गेली. शिवमने आरशातून अवनीला झोपलेलं पाहिलं. तिला असं डोळे झाकून पडलेलं पाहून त्यानं मुद्दामच मोठ्या आवाजात गाणी लावली आणि त्यामुळं अवनीची झोप मोड झाली. ती डोळे मोठे करून समोरच्या आरशात दिसणाऱ्या शिवमकडे रागाने पाहू लागली. अरे बापरे, कसले घुबडासारखे डोळे करून पाहते ही, मी तर घाबरलोच. पण घुबडी हे नाव हिला छान सूट होईल. चला, या डोकेदुखीसाठी छान नाव सापडलं. वा, अगदी बरोबर नाव सापडलं. शिवम आरशात दिसणाऱ्या अवनीकडे पाहून आपल्या मनाशीच बोलत तो गालात हसून बाहेर पाहत होता. अवनीने पुढे होऊन गाणं बंद केलं. तो पुन्हा त्याने चालू केलं. आता ती रागाने लाल झाली होती. तिनं पुन्हा एकदा पुढे होऊन गाणं बंद केलं. यानं पुन्हा ते चालू केलं. असं बराच वेळ त्या दोघांचं चालू होतं. ती गाणी बंद करत होती आणि तो पुन्हा ते गाणं चालू करत तिची मजा घेत होता. आणि आता चांगलीच वैतागली होती. तिनं
पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहून गाणं बंद करत म्हणाली, तू काय जरा सटकलेला आहेस का रे? हो आहे मी सटकलेला, तुला काय करायचंय? शिवम तिला चिडवत होता. मला झोपायचं आहे, गाणे बंद कर आधी, ती रागात म्हणाली. नाही करणार, जा, तुला काय करायचंय? शिवम म्हणाला. तिनं आरशातून एकदा त्याच्याकडे रागाने पाहिलं. हा काय सुधारेल असं वाटत नाही. तो आरशातून तिच्याकडे पाहत गालात हसला. तिनं चिडून पुन्हा एकदा मागे डोकं टेकवून डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावरचे वैतागाचे भाव पाहून शेवटी त्यानं हसून गाणं बंद केलं. तिला चिडवायला त्याला खूप आनंद वाटत होता. अवनी शिवम तर एकमेकांचे दुश्मन झाले होते. ते पाठीमागे झालेलं भांडण दोघे पण विसरायला तयार नव्हते. उलट अजूनच एकमेकांशी भांडत होते. काही वेळानं ते मंदिराजवळ पोहोचले. शिवमने गाडी थांबवली. तो बाहेर आला. अवनी मात्र अजूनही झोपेतच होती. शिवमने तिच्याकडे पाहिलं. झोपेत ती किती गोड दिसत होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे तो पाहतच राहिला. नकळत तिच्यात हरवून गेला. तितक्यात अवनीला जाग आली आणि त्यांची नजरानजर झाली. एक क्षण दोघंही हरवून गेले. इतक्यात दुसरी गाडीही तिथे आली. त्या आवाजानं दोघंही भानावर आले. दोघांनाही एकमेकांकडे पाहून तोंड वाकडं केलं. अवनी गाडीतून बाहेर आली. बोलत चालत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोहोचले. सर्वांनी मंदिरात प्रवेश केला. सुबक आणि तेजस्वी देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. देवीच्या दर्शनानं सर्वांनाच इतक्या लांब आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. अवनीनं आत्या सांगतील त्याप्रमाणे देवीची पूजा करून देवीची ओटी भरली. नैवेद्य दाखवून देवीला दोघांनी सोबतच नमस्कार केला. त्यानंतर सर्वजण बाहेर येऊन कट्ट्यावर बसले. तितक्यात निशा शिवमला म्हणाली, दादा, तुझा आणि वहिनीचा फोटो काढूयात. थोडं बाजूला जाऊन ते फोटो काढू लागले. शिवम आणि अवनी नाईलाजानं जवळजवळ उभे राहिले. निशानं फोटो क्लिक केले. तिथून निघताना अचानक अवनीचा पाय एका दगडात अडकला आणि ती पडायला लागली. पण शिवमनं वेळीच तिला पकडलं. त्यांची नजरानजर झाली आणि पुन्हा एकदा ते एकमेकात हरवून गेले. निशा आणि अजय टाळ्या वाजवत हसत त्यांच्याकडे पाहत होते. शिवमने अवनीला व्यवस्थित उभं केलं. वा दादा, काय वेळेत पकडलंस वहिनीला, निशा त्याला चिडवत म्हणाली. इतक्यात आत्यानं त्यांना हाक मारली. त्यांना घरी परत निघायचं होतं. सर्वजण गाडीत बसून घरी परत आले. घरी रमेशराव आणि सीमाताईंनी सत्यनारायण पूजेची सर्व तयारी करून ठेवली होती. शिवम आणि अवनी फ्रेश होऊन पूजेसाठी खाली आले. इतक्यात गुरुजीही आले. त्यांनी दोघांनाही पाटावर बसायला सांगितलं. गुरुजी पूजेचे मंत्र म्हणत शिवम आणि अवनीला देवाला बेल, फूल, अक्षदा वाहायला सांगत होते. ते सांगतील तसं ते दोघे वरच्या मनाने का होईना करत होते. ते म्हणतील ते मंत्र दोघेही म्हणत होते. त्यानंतर सत्यनारायण कथा झाली, आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. त्या दिवशी प्रवासानं थकल्यामुळे सगळे लवकरच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवम जिममधून परतल्यावर रमेशराव सीमाताईंनी त्याला विचारलं की त्यानं अवनीबरोबर बाहेर फिरायला जाण्याबद्दल काय विचार केला आहे. पण बाबा, आत्ताच बाहेर जाण्याची काय गरज आहे, आम्ही कालच तर बाहेरून जाऊन आलो, शिवम म्हणाला. शिवम, आम्ही काय म्हणत आहोत हे तुला चांगलंच ठाऊक आहे. अरे, तुमचं नवीन लग्न झालं आहे. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा, एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही तुमच्यासाठी सिमल्याची 2 तिकीटं बुक केली आहेत आणि हॉटेलची रूमही बुक केली आहे. तुम्हा दोघांना उद्याच निघायचं आहे, बाबा म्हणाले. बाबा, कशाला बुक केली तिकीटं? तुम्ही मला आधी विचारायला हवं होतं, शिवम वैतागून म्हणाला. हे बघ शिवम, झाल्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न कर. अवनी खूप गुणी मुलगी आहे. तिचाही थोडा विचार कर. तिच्यासाठीही हे सगळं अवघड आहे. त्यामुळं तिला सुखी ठेवणं आता तुझी जबाबदारी आहे. तू उद्या निघण्याची तयारी कर. मी अवनीलाही सांगते, सीमाताई त्याला समजावून सांगत म्हणाल्या. इकडे अवनी आणि निशा गप्पा मारत बसल्या होत्या. अवनी, तुला आणि शिवमला उद्या सकाळी शिमल्याला फिरायला जायचं आहे. सगळी तयारी झाली आहे. तू फक्त तुझी बॅग पॅक कर, सीमाताई त्यांच्याजवळ येत म्हणाल्या. हे ऐकून अवनी काळजीतच पडली. बापरे, आता पुन्हा त्या खडूस शिवमबरोबर राहावं लागेल. पण तिनं सीमाताईंकडे पाहून हसून होकारार्थी मांडो लावली. वा सिमला,
खूप छान. चल वहिनी, मी पॅकिंगमध्ये तुझी मदत करते, निशा उत्साहात म्हणाली. इकडं शिवम बाहेर गेला असता त्याला अचानक त्याचा मित्र रवी आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिया भेटले. प्रिया ही राशीची जवळची मैत्रीण होती. तिला नक्कीच माहिती असेल की राशी कुठे आहे. शिवमच्या छातीत धडधड वाढली. त्याला आता राशीची माहिती कळणार होती. ते दोघे जवळ येताच शिवम प्रियाला म्हणाला, प्रिया, तू तर राशीची जिवलग मैत्रीण आहेस. तुला नक्कीच माहीत असेल की राशी कशी व कुठे आहे. शिवम, जे झालं ते चुकीचं झालं, पण राशीला लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं. तिला स्वतःचं करिअर बनवायचं होतं, स्वतंत्र आयुष्य जगायचं होतं. लग्न करून घरच्यांची सेवा करण्यात वेळ घालवायचा नव्हता. म्हणजे हे सगळं तिनं फक्त स्वार्थासाठी केलं होतं? कुठे आहे ती आणि कुणासोबत आहे? शिवम आता रागावला होता. हे बघ शिवम, मला नाही ठाऊक ती कुठे आहे, कारण तिनं मलाही सांगितलं नाही, प्रिया म्हणाली. आता शिवमच्या सर्व लक्षात आलं होतं. तिकडून आल्यापासून तो विचारात पडला होता. त्यानं राशीबद्दल जे काही ऐकलं होतं त्यानंतर त्याला आता तिचा तिरस्कार वाटत होता. किती मूर्ख मुलगी आहे. तिला तिच्या वडिलांच्या इज्जतीशी पण काही घेणं देणं नाही. बरं झालं अशा मुलीशी माझं लग्न झालं नाही, तो मनातच विचार करत म्हणाला. भांडखोर असली तरी अवनी चांगली आहे. ती घरातल्या सर्वांशी किती मिळून मिसळून राहते. आमच्या भांडणाबद्दलही तिनं कुणाला सांगितलं नाही. आणि मी किती मूर्ख होतो. वेड्यासारखं राशी राशी करत बसलो. ज्या मुलीला आईबापाच्या इज्जतीची पर्वा नाही, त्या मुलीनं माझ्या आईवडिलांची तरी किंमत केली असती का? एका गोष्टीचं त्याला बरं वाटत होतं की तो देवाच्या कृपेनं वाचला. विचार करता करता तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं, त्यामुळे अवनी लवकर उठली. इकडे शिवमने पण लवकर उठून त्यानं त्याचं आवरलं होतं. अवनी छान तयार झाली होती. हलक्याशा मेकअपमध्ये खूप छान दिसत होती. तिनं सुंदर साडी परिधान केली होती. सीमाताई तिच्याकडे पाहतच राहिल्या. अगं अवनी, तू या साडीत खूपच सुंदर दिसतेस. शिवम तुला पाहून पाहतच राहील बघ, त्या डोळे मिचकावत म्हणाल्या. तशी ती गोड लाजली. तितक्यात शिवम पण त्याचं आवरून खाली आला. त्याची नजर अवनीवर पडली आणि खरंच तो तिच्याकडे पाहतच राहिला. तो असं पाहतोय ते पाहून अवनीला कसंसच झालं. तिनं लाजून नजर झुकवली. हे सर्वांच्या लक्षात आलं. त्यांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला व छोट्यांना बाय करून ते निघाले. अवनी आज नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होती. शिवम पण आज तिला पाहतच राहिला होता. काल राशीच्या बाबतीत ऐकल्यापासून राशी त्याच्या मनातून पार उतरून गेली होती. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.